संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे ते म्हणजे काय, ई-केवायसी करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आला आहे। त्यानंतर माननीय मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडिया थ्रू सांगितलं आहे की ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे व त्यांनी हे सुद्धा सांगितलं आहे की जी ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ई-केवायसी करायचं आहे व 2 महिन्यांची कालावधी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, 2 महिन्यांची कालावधी आहे, आज झालं नाही उद्यासुद्धा ई-केवायसी होऊ शकतो, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। परंतु आज हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचे पती किंवा वडील नाहीत, त्यांनी ई-केवायसी कशी करायची आहे, कारण तिथे आधार नंबर टाकायचा आहे पती किंवा वडिलांचा ज्यांच्या नावावरती तुम्ही हे केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे। आता त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या, ई-केवायसी कशी करायची याचा तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, म्हणजे पूर्ण प्रक्रिया आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे की आत्ता सध्या दिवसा लोड येत आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता की रात्री 12 नंतर 12-1 वाजता तुम्ही काय करू शकता, रात्री त्या वेबसाईटवरती जाऊन ई-केवायसी करू शकता। तर सोपी पद्धत आहे, पूर्णपणे 5 मिनिटात तुम्ही ई-केवायसी करू शकता। पूर्ण प्रक्रिया आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही एकदा चेक करायचं आहे। तरीसुद्धा एक महत्त्वपूर्ण किंवा अतिशय महत्त्वाचा एक मुद्दा आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकू शकता का, किंवा पती किंवा वडील नाही तर त्यांचा आधार कार्ड नंबर कसा टाकायचा आहे, आता त्याच्यावरती सुद्धा अपडेट लवकर येणार आहे, लक्षात घ्या। तुम्ही स्वतःचा ई-केवायसी काय आधार कार्ड नंबर टाकून बघा एकदा, होत असेल तर। पण याच्यावरती सुद्धा सरकार आता काम करत आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे पतीचे निधन झालेलं आहे, पण आता अर्ज भरला म्हणजे काय की तुम्ही अर्ज भरताना तुमच्या पतीच्याच नावाने अर्ज भरला असणार आहे, त्यामुळे त्यांचा आधार कार्ड नंबर तुम्ही टाकू शकणार आहात तिथे। किंवा जे तुमच्या घरातलं मेन आहे, ज्यांच्या तुम्ही जे काही तुमचे ऑफिशियल कागदपत्र दिलेले आहेत, ज्यामध्ये तुम्ही ऑफिशियल ज्यांचे प्रमुख व्यक्ती आहे त्यांचं तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून ई-केवायसी करायची आहे। लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा उत्पन्नाचा दाखला आहे तो घरातल्या कोणाचा तरी म्हणजे जे काही प्रमुख व्यक्ती आहे त्यांचं तुम्ही उत्पन्नाचा दाखला जोडला असणार आहे कागदपत्रांमध्ये। जर आई वडील नसतील किंवा पती नसतील तर तुम्ही काय करू शकता की त्यांचा जे प्रमुख व्यक्ती आहे त्यांचा आधार कार्ड टाकू शकणार आहात। प्रमुखाचं जे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, वडील नसतील किंवा त्या दोघांपैकी कोणी नसेल तर तुम्ही काय करू शकता की जे प्रमुख असणार आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। किंवा महिलांचे रेशन कार्डमध्ये रेशन कार्डचं जे नाव आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही काय करायचं आहे, आधार कार्ड ॲज ए यूज करायचं आहे। तर हा एक प्रश्न आहे। व बऱ्याच लाडक्या बहिणीने हे सुद्धा प्रश्न आहे की आता नंबर चालू नाही किंवा आमचं डिवोर्स झालेला आहे किंवा मग पतीच्या नावावर आम्ही अर्ज केलेला आहे, तर ते आमच्यापर्यंत OTP देतील का, किंवा पण आता लक्षात घ्या, सरकारने काय सांगितलं आहे की वडिलांचे किंवा जे काही पती आहेत त्यांच्या नावावर तुम्ही आधार कार्डवरती तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचे पैसे तुमच्यापर्यंत मिळणार आहे, किंवा तुम्ही त्यांचं आधार कार्ड टाकायचं आहे। तर लक्षात घ्या, रेशन कार्ड ज्यांचं असणार आहे प्रमुख व्यक्ती आहे तुम्ही टाकू शकता। आता सेकंड सोल्युशन, तुम्ही डिवोर्सी आहे किंवा तुम्ही डिवोर्स घेतला आहे, आता पतीकडून कसा नंबर घ्यायचा वगैरे, तर सरकार नक्कीच याच्यावरती काही तर सोल्युशन काढणार आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणींना हा प्रश्न आहे। सध्या अपडेट नाही, पण JR मधल्या माहितीनुसार 2 महिने आपल्याकडे टाईम आहे, त्यामुळे सरकार नक्कीच याच्याकडे लक्ष देईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाई करू नका। OTP येण्यासुद्धा आता थोडासा प्रॉब्लेम होत आहे, साईट सारखी डाऊन होत आहे, कारण त्याच्यावरती बऱ्याच लाडक्या बहिणी ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी चालू आहे, त्याच्यामुळे साईटसुद्धा सध्या डाऊन होत आहे। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, 2 महिन्याच्या कालावधीत 5 मिनिटात तुम्ही काय करू शकता, ई-केवायसी प्रक्रिया करू शकता। आता विधवा महिलांचं कळालं, वडील नसलेल्या महिलांचं कळालं, आता ज्यांचा डिवोर्स झालेला आहे त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम आहे। आता त्यांच्यासाठी सोल्युशन काय होईल, किंवा तुम्ही स्वतःवरती भरलेला आहे का, स्वतःच्या नावावर फक्त जे काही उत्पन्नाचा दाखला असणार आहे, स्वतःच उत्पन्नाचा दाखला जोडलेला आहे, तर त्याच्यामुळे हे बरेचसे प्रश्न आहेत ते लाडक्या बहिणीचे लवकरात लवकर सोल्युशन मिळायला पाहिजे आहे, कारण सरकारने ई-केवायसी करणं बंधनकारक केलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे पैसे चालू राहणार आहे, नाही तर तुमचे पैसे पूर्णपणे बंद होणार आहे, हे सुद्धा लक्षात आलं आहे। तर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरे सोल्युशन आपण काढूया त्याच्यावरती। आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला जर वाटत असेल की महत्त्वपूर्ण असेल, तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।